पार्थसाधिके चरणे ब्रह्मते गोरे नारायणी नमोस्ते महालक्ष्मी जनागडे तालुका समाज जनागडे भेट घेतल्याचा पाहून आता केलं फारसा बऱ्यापैकी हरि आला रे हरि आला हरि आला 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 श्री आदिमाता श्री महालक्ष्मी देवीच्या सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गोवा चरणी मराठा सप्ताह आयोजित वार्षिक श्री महालक्ष्मी देवीच्या अखंड नाम सप्ताह पारापत्य 30व्या अखिल गोवा पातळीवरील भजनी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक श्रीनिवास डेपो इथं उपस्थित यांच्या हस्ते भजनी स्पर्धेचे उद्घाटन झालेलं आहे. या स्पर्धेत एकूण 6 महिला पदके व 12 पुरुष गट यांचा समावेश आहे. सांगायचं म्हणजे गोवा छत्री मराठा तालुका समाज यंदा ही 30वी अखिल गोवा भजनी स्पर्धा इथं आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत एकूण आमच्या समाज बांधवांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असतो. आम्ही तालुका समाज बांधव सर्व एकत्रित राहून हा समाज आमचा हा सप्ताह सोहळा चांगल्या प्रमाणे साजरा करतो. त्यांचं श्रेय त्याचं सप्ताह आमच्या तालुका समाज बांधव जे आम्हाला आर्थिक सहाय्य करतात. आम्ही हा सप्ताह सोहळा साजरा करण्यासाठी 1 महिना अगोदर याची आम्ही तयारी करतो. आमच्या समाजातील बांधवांकडून आम्ही वर्गणी गोळा करतो. पणजी, सांतिनेस, भाटले, मळा तसेच बेती, परवली या भागातून वर्गणी जमा करून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो. आणि या कार्यक्रमात सर्व भजन स्पर्धक इथं येऊन ते आपल्या चांगल्या पद्धती आपली कामगिरी बजावतात. आणि यात आम्हाला पहिला बक्षीस जे इथं प्रस्तुत केलेलं आहे राजदीप तारकरने, हा जो आमचा पुरस्कार जो पुरुषांसाठी आहे, हा आमच्या गोव्यात मला वाटतं चांदीची ट्रॉफी देणारी एकमेव संस्था म्हणजे ही गोवा छत्री मराठा तालुका समाज. योगदान घेता महालक्ष्मी संस्थांचे अध्यक्ष जाल्ले आणि तुमचे आभार मानता म्हाका हांगा तुम्ही आज येवपाक देवीची आशीर्वाद घेवन आणि तुमच्या मध्ये एक थोडो समय भितर कित्याक तुम्ही तोखणाय करपा सारखें काम करता. म्हणजे महालक्ष्मी देवी ही सगळे पणजेकारांची तुमकां जो इतिहास सांगला जेन्ना जेन्ना पणजे शहराचे वेगळी वेगळी अनिश्टा आयली लेगा सारकी ते कितें सांबाळ्ळी हे लोक हांगा येवन
अखंड श्रद्धा दाखवून तिचे आशीर्वाद घेऊन जी संकटां आयली ती टाळून गेली. पूण फुडली जी संकटां येवपाची आसा तातूंत तिच्या आशीर्वादान आमी सगळ्यांनी एकवट रावपाची गरज आसा. आनी सप्ताह हो एक माध्यम एकवट दाखोवपाचो. कारण आपापल्या कोण भुरगे आपापले जे जन्म घेता ते प्रत्येक जाण आपापल्या परिवारान जन्म घेता. आमी जात पात म्हणटा हे म्हणटा पूण कारण आमी सगळे हिंदू लोक आमी एकठांय जावपाक आनी सप्ताहाच्या माध्यमांतल्यान एक ही आमकां संदी मेळटा एकठांय येवपाची तिची सेवा करपाक. आनी ह्या सेवेक म्हाका दिसता काणकोण समाजान सदांच आपले म्हणजे तन मन धन अशें करून तांच्यांनी असो प्रोग्राम म्हाका अत्यंत आनंद जाता. तुमी भजनी स्पर्धा हांगा आतां 30 वर्सां जाली तुमी चलयता. हे एक आमचें दायज, ही एक आमची परंपरा. ही भजनां जी आसा ती आमी राखून दवरल्या फुडल्या पिळगेक लागून. कित्याक त्या भजनांत मॅसेजी पळय येता, संदेश पळय त्या भजनांनी आसता, देवाक तुका लागीं वता. आनी आज ते फुडल्या पिळगेक आमी दाखोवपाची गरज आसा देवाक कशें लागीं येवपाक. कारण आज सोशल मिडियाच्या इन्फ्लुएन्सान जायचे पाश्चात्य कल्चर आमच्या हातूंत म्हणजे प्रत्येक घरान घुशिल्ले आसा. पूण तुमी भुरग्यांक आज हांव पळयता तुमी सगळे जाणटे लोक म्हज्या सारकिले हांगा आसा. भुरग्यांनी हांगा येवपाची गरज आसा. महालक्ष्मी देवी म्हणून पांयां पडपाची गरज आसा, तिजेर श्रद्धा दवरपाची गरज आसा. आनी ताका लागून ह्यो भजनी स्पर्धा म्हणटा त्यो अत्यंत गरजेच्यो. हांव तुमचे कडेन एक विनंती करता, तुमी अत्यंत बरें काम करतात. म्हणजे आतां 12 गट तुमचे दादल्याचे आसा, बायलांचे गट आसा. एक म्हजी विनंती, जमता जाल्यार एक भुरग्यांची स्पर्धा करता. तांकां भितर आकर्शीत करून भजनां म्हणपाची नाल्यार फक्त वेस्टर्न सॉंग आनी आतां आमचे भारतीय सगळी वेस्टर्न जाल्ले. Yeah.